मंडळी, स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त असा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत। आता हा मिरचीचा ठेचा सोबत भाकरी आणि फोडलेला कांदा अतिशय भन्नाट लागतो। सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी? मग चला करूयात। आणि हो, आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्स सोबत असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि हो, मला सपोर्ट करण्यासाठी पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर चला मिरचीचा ठेचा बनवायला सुरुवात करूयात। इथं 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याची देठ काढून घेऊयात। अशा प्रकारे इथं सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहेत। तर आता ह्या मिरच्यांचे 2-2 तुकडे करून घेऊयात। अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांचे असे 2-2 तुकडे करून घेऊयात। इथं सगळ्या मिरच्यांचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। तर आता ह्या मिरच्या आपण भाजून घेऊयात। त्यासाठी इथं गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये मिरच्या घालूयात। सोबतच 15 ते 20 लसूण पाकळ्या घालूयात। आता यावर चमचाभर तेल घालूयात आणि आता हे भाजून घेऊयात। याआधी आपण जवसाची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी कशी बनवायची ते बघितलं आणि ते सगळे व्हिडिओ आपल्या स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, तर नक्की बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर साधारण 7 ते 8 मिनिटं आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर आपली मिरची आणि लसूण व्यवस्थित असा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। तर आता गॅस बंद करूयात आणि भाजून घेतलेले लसूण आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। भाजून घेतलेले लसूण आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे हलकेसे थंड झाले की एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात। भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता हे ठेचून घेऊयात। तुमच्याकडे जर असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर हे बारीक करून घेऊ शकता। मिरचीचा ठेचा भाकरी सोबत फोडलेला कांदा अतिशय अप्रतिम लागतो। तर तुम्ही या पद्धतीनं हा मिरचीचा ठेचा एकदा नक्की बनवा, तुम्हालाही आवडेल। तर आपण हे व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। त्यानंतर इथं गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये चमचाभर तेल घालूयात आणि आता यावर आपण ठेचून घेतलेले लसूण आणि मिरच्या घालूयात आणि आता हे परतून घेऊयात। मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की कळवा। हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हे व्यवस्थित असं परतून घेतलं की यामध्ये घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, साधारण अर्धी वाटी। चवीनुसार मीठ घालूयात। आता हे मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट फार बारीक करायचं नाही, थोडासा असा जाडसर ठेवायचा, म्हणजे मग मिरचीच्या ठेच्यामध्ये तो खूप छान लागतो। तर हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर इथं आपला मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। गॅस बंद करूयात
आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तयार झाला मिरचीचा ठेचा. इथं मिरचीचा ठेचा बनवून तयार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.